भेटली, चला गाडी भेटली आहे, गाडी भेटली आहे. ही बरेच दिवसाची इच्छा होती. ऑफिसला असताना मी नेहमी असाच विचार करायचो. हे गाईज, मी हिमांशू तुमचं स्वागत करतो माझ्या न्यू व्लॉगमध्ये. आणि आता आंघोळ वगैरे करून मी फ्रेश वगैरे होऊन आता बाहेर चाललो, बँकेत चाललोय. बँकेत एक काम आहे, ते आटपून मग घरी येतो, कारण की अजून बॅग पण भरायची. बॅग कशासाठी का, कारण की मी तुम्हाला सांगितलं नव्हतं एवढ्या ब्लॉगमध्ये. सो आज मी चाललोय मथुराला. आपली उद्या सकाळी पहाटे 3 वाजता ट्रेन आहे पनवेलवरनं. सो आता आपण इथनं आज निघू. अजून बॅग वगैरे काही पॅक नाही केलेले, अजून बॅग वगैरे पॅक करायचे, ते काम अजून बाकी आहे. आता पहिलं बँकेत जाऊन येऊ, बँकेतली कामं आहेत ती आटपून येऊ, आणि नंतर मग एकदाच बॅग वगैरे पॅक करू, आणि मग संध्याकाळी आपण इथनं निघू. काय आता जस्ट घरी आलो होतो बँकेचं काम आटपून, तेवढाच हा आकाश भेटला, परत बिल्डिंग खाली घेऊन चाललाय. काय बोला, आणि काहीच आत्ता फायनली मी बॅग पॅकिंग करतोय. सगळे माझे बॅग काय, आणि आता जस्ट घरी आलो आणि रात्री निघायचंय. सो पहिले बॅग पॅक करून घेतो. आणि काहीच फायनली आपली पॅकिंग वगैरे झालेली आहे, आणि आता वाजलेत 7:30. आपण आता 8 वाजता वगैरे निघू इकडनं, कारण की आपली 2:40ची पनवेलवरनं ट्रेन आहे. सो पॅकिंग वगैरे झाली, आणि आता जेवतो आणि निघतो आपण. आणि काहीच फायनली निघालो मी घरातून. आकाश होते सोडायला मला. आता इथनं मी जातोय महाडच्या बस स्टॉपला, आणि तिथून मग आपण पनवेलला, आणि पनवेलवरनं आपली 2:40ची रात्री ट्रेन आहे. सो आता बस स्टॉपला जातो, आणि मग तिथनं बस बघू आता कुठली भेटते, किती वाजता सोडते आम्हाला काय माहीत नाही. जेवण वगैरे झालं, आता निघालोय. मेल वगैरे येत आहेत स्टँडला, मला आकाश येते सोडायला. सो चला निघालो मी घरातून, जाऊ आपण. मी तुम्हाला अपडेट देत राहीनच. चला गाईज, आता आम्ही निघालोय शुभमालेला सोडायला. नेहलाय, आनंद आणि मी इकोनी आता चाललोय. आम्ही इथनं निघालोय कारण की स्टेशनला बस नाही आहे. सो आता आम्ही इको गाडीने चाललोय पनवेलपर्यंत. आणि गाईज आता आम्ही हायवेला आहे महाडच्या. हे बघा, आम्हाला सोडायला एवढी जण आलेत, कारण की आम्ही आता बस स्टॉपला गेलेलो महाडच्या, तर एक पण बस नाही आहे महाडमध्ये. आणि जे प्रायव्हेट गाड्या आहेत त्यांची लय मनमानी चालते इथं महाडमध्ये. बाहेरचे येतात पनवेलवाले आणि इथं मास्क करतात. त्याचा मास्क आता उतरवलाय, आता बघू. आता ही एक गाडी थांबली मागं, त्यांनी तर सोडली तर ठीक. भेटली, चला गाडी भेटली आहे, गाडी भेटली आहे. किती बोलला? 250. हा चला, आपल्या डोक्यात ठरलेला 250चा. जे कोण जेवायला थांबलं चालेल ना, बोला थांबा, पण लवकर आम्हाला सोडा. चलो गाईज, चले बाय 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 बाय. तुझ्या आता जीव रंगला. चले बॅग टाकून इथे झोपायला पाहिजे. काहीच फायनली निघालो. आम्ही निघत आहे, गाडी भेटली. उलटचे आहेत काका, आणि आता आम्हाला ते पनवेलला सोडतील, आणि पनवेलवरनं मग आपली जर्नी स्टार्ट होईल. जर्नी आधीच सुरू झालेली आहे, जर्नी ऑलरेडी सुरू झालेली आहे. पण आता आपण इथं पनवेलला जाईपर्यंत पनवेल महाडपासून पनवेल आपला जाईल एरिया. पनवेलपासून पुढे आपला जर्नी नवीन सुरू आहे. आता निघालो आम्ही, गाडीतच आहे. आणि काहीच आत्ता आम्ही आहोत पेनला. इथं ट्रॅव्हलर्सवाले ते जेवायला थांबलेत. आता इथनं 1-1.5 तासात आपण पनवेलला पोचू. आपली आता वाजलेत किती, 11:45 वाजलेत. आपली 2 वाजेपर्यंत ट्रेन येईल. सो आहे आपल्याला बराच टाईम. आपण अजून पण पेनला आता जेवून आपण निघू पुढे. आणि गाईज आता आम्ही फायनली पनवेलला पोचलो. बरोबर 12 वाजता आम्ही पोचलोय पनवेलला. आत्ता जस्ट उतरलो आम्ही गाडीतनं, आणि आता चाललोय स्टेशनला. पटकन जाऊ आपण स्टेशनला. तर वाट बघायला लागेल, कारण की ट्रेन थोडी लेट आहे. पण बघू आता, तिथं जाऊन आपल्याला कळेल किती लेट आणि किती नाही ते. सो आता जाऊ आपण स्टेशनला. आणि गाईज मी आता आहे पनवेल स्टेशनला. आमची ट्रेन अजून थोडी लेट आहे. किती वाजता आहे रे? 2:40ची ट्रेन आहे, आणि आत्ता वाजलेत 12:45.
सो आता आम्ही इथे वेटिंग रूमला थांबलोय. चकली खातोय चकली. ते पण सांग. चकली खातोय. नको बस खाली. ट्रेन इंडिकेटरवर दिसली का आपण जाऊ प्लॅटफॉर्मला. आता इकडे आराम करतोय. आणि गाईज आता फायनली आपण चाललोय मथुरेला. कारण की बरेच दिवसाची इच्छा होती. ऑफिसला असताना मी नेहमी असाच विचार करायचो की मला एकदा तरी मथुरेला जायचंच आहे, वृंदावनला जायचं आहे. आणि फायनली आज तो दिवस आलाय आणि आपण आता चाललोय मथुरा वृंदावनला. बऱ्याचशा गोष्टी आहेत जे मी एक्सप्लेन नाही करू शकत तिथं गेल्याशिवाय. सो त्यासाठी जायचं आहे मला वृंदावनला, मथुरेला. आणि बऱ्याचशा गोष्टी एक्सप्लोअर करायच्यात. जेवढं शक्य होईल तेवढं मी ब्लॉगमध्ये दाखवीनच. पण बघू आता कसं होतंय. आता अजून ट्रेन तर आली नाही. अजून 2:45ची ट्रेन आहे, 2:42ची. आता पण आहे पनवेललाच. बघू. पण लय मजा येणार आहे. अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आपल्याला फिरायच्यात. आता सुरुवात तर झालेली आहे. उज्जैनवरून आता मथुरा, वृंदावन, गोकुळ, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. आपण आता फिरणार आहोत. सो बघू, जेवढं शक्य होईल तेवढं आपण फिरायचा प्रयत्न करू. आणि जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला सगळ्या गोष्टी या ब्लॉगनुसार दाखवीन, कसं जायचं, काय जायचं. सो चलो. हे बघा, तुम्ही बघताय ही ट्रेन आली इकडनं प्लॅटफॉर्मवरती. आणि ही लोक अजून इथंच काम करतायत. ही बघा ट्रेन समोरच ह्याच प्लॅटफॉर्मवर आली आणि लोक अजून पण इथंच काम करतायत. आणि काहीच फायनली आपली ट्रेन आलेली आहे आणि ह्याच ट्रेनमधनं आपण आता प्रवास करणार आहे. सो चला आपण जाऊ, सीट कन्फर्म करू, सीटवरती बसू आणि आपण आपला मथुरेचा प्रवास स्टार्ट करू. आणि गाईज आता फायनली आपण ट्रेनमध्ये चढलो आहोत आणि ही आपली सीट आहे. आणि काय फायनली आपण ट्रेनमध्ये चढलो. कसं वाटतंय? आता आपण मथुरेला जाणार, मथुरा फिरणार, वृंदावन फिरणार. आपलं जे स्वप्न होतं ते आज साकार होतंय. कसं वाटतंय? भारी वाटतंय. अजून काय वाटतं तुला? फायनली आपण चाललोय फिरायला. गणपती बाप्पा मोरया. राधे राधे. सो गाईज आता फायनली आमची जर्नी स्टार्ट झाली, मथुरा वृंदावन. सो चला, सुरुवात तर झाली. जर्नी सुरू झाली. आता खरी जर्नी. ट्रेन मध्ये बसलोय ना, म्हणजे आता पोहोचणार आपण. आणि ही आमची सीट आहे, ही एक आणि नेहलची तिकडे आहे. चला सुरुवात झाली. ग्रुप मध्ये येऊन सोलो फील येतोय मला आता. सोलोच पाठवणार. सोलो झालाय. सो गाईज आता फायनली आपण ट्रेनमध्ये बसलोय आणि आत्ता जर्नी सुरुवात झालेली आहे. सो हा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.